नमस्कार विद्यार्थ्यांनो, रयत शिक्षण संस्था सातारा, हुतात्मा राजगुरू विद्यालय व ज्युनियर कॉलेज, पांडवनगर, पुणे येथे मी लुले मॅडम तुमचं स्वागत करते. आज आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सीमधला तिसरा चॅप्टर जो सुरू केला आहे, रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप, यामध्ये ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर आपलं चालू होतं. त्याच्यातला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर 8 आपण घेणार आहे. ते 147 पेज नंबरवर तुम्हाला दिसेल. त्याचा परत आपल्याला 3 सिक्वेन्स आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम नंबर आपण वाचून घेऊ 8, आणि त्यानंतर वर्किंग नोट काय काय आहे, त्याच्यासाठी आधीची तयारी जी काय करायची असते प्रॉब्लेम सुरू करायच्या आधीची, आणि मग फायनल सोल्युशन. तर प्रॉब्लेम बघा तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, वाचून घेऊ आपण ते. बॅलन्स शीट ऑफ आदिल आणि समीर दिलेलं आहे. ते आपला प्रॉफिट 2:1 या रेशोमध्ये शेअर करतात. म्हणजे त्यांचा ओल्ड रेशो काय झाला, 2:1. हे लक्षात ठेवायचं. ओल्ड रेशो इज इक्वल टू 2:1. म्हणजे याच्यातला 2 हा आदिलचा शेअर आहे आणि 1 हा समीरचा शेअर आहे. त्यानंतर त्यांची बॅलन्स शीट दिलेली आहे. कॅपिटल दिलं आहे बघा आदिल आणि समीरचं. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व, जनरल रिझर्व, सन्ड्री क्रेडिटर्स, बिल्स पेएबल हे दिलेलं आहे लायबिलिटी साईडला. ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स, गुडविल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲडव्हर्टाइजमेंट, सस्पेन्स अँड कॅश. आता याच्यातला एकेकाचा थोडासा अर्थ आपण जर बघितला तर कॅपिटलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की आदिल आणि समीरनी पैसे जे लावले होते मागच्या वर्षी ते तुम्हाला इथे दिसतात आहेत. इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व. आता इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपण मार्केटमध्ये एखादे पैसे जे आपले इन्व्हेस्ट करतो तर त्यावेळी मार्केटमधली जी त्याच्यावरची व्याजाचे दर आहेत ते कमी जास्त होत राहतात. जर त्या ज्या कंपनीमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट केले त्या कंपनीला जर लॉस झाला तर कधीकधी आपल्याला व्याज मिळतही नाही. त्याच्यामुळे असा लॉस जो आहे तो बिअर करण्यासाठी, म्हणजे तो सहन करण्यासाठी ते लोक काही काही जे पार्टनर्स असतात ते आपल्या संस्थेमध्ये त्याचं रिझर्व तयार करतात. म्हणजे जेवढे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यातले काही पैसे दरवर्षी बाजूला काढून ठेवतात. तर ते हे इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व आहे. हे रिझर्व आपण कशातून मायनस करत असतो, नेहमी इन्व्हेस्टमेंटमधून मायनस करत असतो. तर हे एक नवीन पॉईंट याच्यात लक्षात ठेवायचं, कारण याचं पुढे आपल्याला काम पडणार आहे म्हणून. जनरल रिझर्व माहिती आहे आपण, असाच रिझर्व जो आपल्याला लॉस वगैरे झाला तर जो धोका असतो आपल्या संस्थेला त्याच्यासाठी तो बिअर करण्यासाठी हे दरवर्षी प्रॉफिटमधून आपण थोडे थोडे पैसे बाजूला काढतो, त्याला जनरल रिझर्व म्हणतात. क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर इकडे बघा जे ॲसेट साईडला दिलेलं आहे, लँड अँड बिल्डिंग माहिती आहे, इन्व्हेस्टमेंट माहिती आहे, डेटर्स माहिती आहे तुम्हाला. गुडविल दिलेलं आहे. हे जे गुडविल आहे 12,000 हे मागच्या वर्षीचं गुडविल आहे. म्हणजे हे आदिल आणि समीर जेव्हा होते तेव्हाचं गुडविल आहे. यावर्षी राजूला जेव्हा आपण एंट्री देतो आहे, खाली बघा तुम्हाला दिलं आहे की राजू वॉज ॲडमिटेड इन टू पार्टनरशिप. म्हणजे जो न्यू पार्टनर आहे तो कोण आहे, राजू आहे. तर या राजूच्या यायच्या आधीचं जे गुडविल आहे ते आहे 12,000. ते आपण काय करायचं, या दोघांना वाटून द्यायचं, म्हणजे ते व्यवसायातून काढून टाकायचं. तर आपण आदिल आणि समीरचं जेव्हा पार्टनरशिप अकाउंट बनवू, कॅपिटल अकाउंट बनवू, तेव्हा त्यांच्या डेबिट साईडला आपण हे लिहून टाकू 12,000 2:1 या रेशोमध्ये त्यांना वाटून देऊ. तर एक हे गुडविलचं लक्षात ठेवा की आपल्याला हे कुठे लिहायचं आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला. आता मागच्या गणितामध्ये सुद्धा एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट होता. जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये मागच्या वर्षीच्या, तर याच्यासाठी नेहमी लक्षात ठेवायचं की जर ते ॲसेट साईडला दिलं असेल तर तो लॉस असतो, किंवा जर तो प्रॉफिट आपला लायबिलिटी साईडला दिलेला असेल तर ते प्रॉफिट असतो. या गणितामध्ये आपल्याला ॲसेट साईडला दिसतं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 12,000, म्हणजे हा आपला लॉस आहे. आणि लॉस आपण नेहमी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहित असतो. तर आपण हे इथे पण आपण तुम्ही मार्किंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही इथे लिहून घ्या की डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. गुडविलसुद्धा डेबिट साईड ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कारण की ते मागच्या वर्षीचं आहे, ते काढून घेतलं जातं व्यवसायातून. त्यानंतर दिलेलं आहे ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स अकाउंट. ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स म्हणजे काय, ॲडव्हर्टाइजमेंटला लागणारे पैसे जे आपण मागच्या वर्षी खर्च केले ते यावर्षीच्या याच्यामध्ये घेतलेले नाही आहेत, असे ते 12,000 आहे. ते सुद्धा आपले ऑलरेडी खर्च झालेले आहेत. म्हणून त्याच्यातून आपण जे तुमचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे त्याच्याच हे डेबिट साईडला येतात. म्हणजे हे तिन्ही जे आहेत, कोणते कोणते, गुडविल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ॲडव्हर्टाइजमेंट सस्पेन्स, हे तिन्ही जे आहेत हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येतील. आणि ते तशाच पद्धतीने आपल्याला 2:1 रेशोमध्ये तिन्ही वाटून द्यायचे आहे. त्यानंतर दिलं आहे कॅश. कॅश दिलं आहे 30,600. आता हे 30,600 मागच्या वर्षीची उरलेली शेवटच्या दिवशीची कॅश आहे. यामध्ये यावर्षी आता कॅशमध्ये काही चेंजेस होऊ शकतात,
कारण की जो नवीन पार्टनर आहे तो येताना कॅपिटलचे पैसे घेऊन येणार, गुडविलचे पैसे घेऊन येणार, तसंच काही पैसे व्यवसायातून काढले जाणार. तर हे गेलेले पैसे आपल्याला त्याच्यातून मायनस करावे लागणार. तर कॅशचा हिशोब जो आहे तो आपल्याला नंतर करायचा आहे, जेव्हा आपण आपली बॅलन्स शीट या वर्षीची नवीन बॅलन्स शीट लिहू त्यावर्षी. ठीक आहे. त्यानंतर बघा खाली, ऑन 1 एप्रिल 2018 राजू वॉज ॲडमिटेड इन टू पार्टनरशिप ऑन द फॉलोइंग टर्म्स. आता टर्म्स काय दिले आहेत, तर पहिलं तर त्यांनी कॅपिटल आणलेलं ते दिलं असेल की राजू पेज 30,000 ऑन हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर. म्हणजे राजूनी 30,000 कॅपिटल आणलेले आहेत, आपल्या 1/4 शेअर त्याचा प्रॉफिटमध्ये राहणार आहे. म्हणजे राजूचा जो शेअर आहे तो 1/4 आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं दिलेलं आहे त्यांनी गुडविल किती आणलं. राजू पेज 15,000 फॉर गुडविल. हाफ ऑफ द सम इज टू बी विथड्रॉन बाय आदिल अँड समीर. त्यांनी राजूनी गुडविलचे किती पैसे आणले आहेत, 15,000 आणले आहेत. तर या 15,000चं काय करत असतो आपण, हे जे आदिल आणि समीर आहे म्हणजे जुने पार्टनर्स आहे, ते लोक हे जे राजूनी आणलेले गुडविलचे पैसे आहेत ते आपल्यामध्ये स्वतःमध्ये जुन्या रेशोमध्ये वाटून घेत असतात. म्हणजे या 15,000ला सुद्धा आपल्याला 2:1 मध्ये वाटून द्यायचं आहे. आणि ते पार्टनर्स कॅपिटलच्या कोणत्या साईडला येईल, म्हणजे मिळणार आहेत पार्टनर्सला, तर ते क्रेडिट साईडला येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की हाफ ऑफ द सम इज विथड्रॉन बाय आदिल अँड समीर. म्हणजे काय की आदिल आणि समीर यांनी हे जे त्यांना मिळालेले अर्धे म्हणजे हे जे 15,000 वाटून दिलेले आहेत, तर ते म्हणजे बहुतेक 10,000 आणि 5,000 येतील. तर या 10,000 आणि 5,000पैकी अर्धे पैसे त्यांनी व्यवसायातून काढून घेतले आहेत. म्हणजे व्यवसायातून काढून घेतले म्हणजे त्यांना मिळालेल्या पैशामध्ये ते आता पैसे नाही आहेत, त्यांनी ते काढून घेतले. तर हे आपण कुठे लिहू, याची अर्धी अमाऊंट जी आपण काढून घेणार आहे ती कुठे लिहू, पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला. जेव्हा आपण पार्टनर्स कॅपिटल बनवतो हे नेहमी लक्षात ठेवायचं की क्रेडिट साईडला पार्टनर्सला मिळालेले पैसे आणि डेबिट साईडला पार्टनर्सकडनं कमी झालेले पैसे, पार्टनर्सनी जे व्यवसायातून काढून घेतलेले आहेत, म्हणजे आता व्यवसायात त्यांच्या नावाने तेवढे पैसे नाही आहे, तर ते जे काढून घेतलेले पैसे ते डेबिट साईडला लिहिणार. तर आपण 15,000 जे आणले गुडविलचे ते वाटून दिले आहेत, ते मिळालेले आहेत त्यांना, तर ते 10,000 आणि 5,000 आपण आदिल आणि समीरला वाटून देणार. पण त्यांनी म्हटलं आहे हाफ ऑफ द सम इज टू बी विथड्रॉन, म्हणजे काढून घेतले आदिल आणि समीरने, तर ते आपण डेबिट साईडला लिहिणार, त्याच्या अर्धे पैसे. म्हणजे समजा आदिलच्या हिश्श्याला 10,000 रुपये आले तर काढून घेताना तो किती घेईल आहे, 5,000 रुपये काढून घेईल. तसंच समीरच्या हिश्श्याला 5,000 रुपये आले तर काढून घेताना तो 2,500 म्हणजे 2,500 रुपये काढून घेईल. ते कॅश काढून घेतली आहे त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 3रं, 4थं, 5वं आणि 6वं हे जे आहेत हे सगळे तुमचे रिव्हॅल्युशनसाठी दिले आहेत. RDD इज क्रिएटेड बाय फॉर ॲट द रेट ऑफ 10%. व्हॅल्यू ऑफ लँड बिल्डिंग इज ॲप्रिशिएटेड बाय 30,000. इन्व्हेस्टमेंट वेर रिड्यूस्ड बाय 22,500. सन्ड्री क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट 62,250. हे सगळे लायबिलिटीज आणि ॲसेट्स आहे ज्यांच्या अमाऊंटमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेने चेंजेस झालेले आहेत. मग आपण काय करत असतो, मागच्या वर्षीच्या बॅलन्स शीटचा आणि या वर्षीचे हे जे अमाऊंट चेंजेस दिले आहेत यांचं कंपॅरिझन करतो आणि ती चेंज झालेली अमाऊंट जी आहे ती आपण रिव्हॅल्युशनला लिहित असतो. आता बघा RDD इज क्रिएटेड 10%. आता मागच्या वर्षीच्या याच्यात RDD दिसतं आहे का तुम्हाला, नाही आहे, म्हणजे किती आहे, 0 आहे. आणि यावर्षी आपण 10% क्रिएट करू म्हणजे ती 39,000च्या बघा डेटर्स तुम्हाला दिलेल्या. RDD नेहमी डेटर्सवर क्रिएट करत असतात. RDD डेटर्सच्या 39,000 दिलेल्या आहेत, त्याच्या 10% म्हणजे 3,900 एवढी तुमची RDD झाली. आणि RDD ही नेहमी कुठे लिहित असतो आपण, वाढलेली RDD म्हणजे आपली लायबिलिटी वाढलेली आहे तर ती आपण रिव्हॅल्युशनच्या डेबिट साईडला. तर अशा पद्धतीने रिव्हॅल्युशनचं आपण ते नंतर जेव्हा रिव्हॅल्युशन अकाउंट करू तेव्हा करू. त्यानंतर बघा दिलेलं आहे सगळ्यात 7वं खालचं, कॅपिटल ऑफ आदिल अँड समीर इज टू बी ॲडजस्टेड टेकिंग राजूज कॅपिटल ॲज द बेस. म्हणजे राजूनी जे आणलेलं कॅपिटल आहे त्याला बेस पकडून म्हणजे त्याला पाया पकडून आदिल आणि समीरचं कॅपिटलसुद्धा ॲडजस्ट करून द्या. म्हणजे तिघांचं मिळून किती आणलेलं आहे कॅपिटल, किती व्यवसायाला लागणार, पहिले आपल्याला हे काढावं लागेल आणि त्याच्यानुसार आदिलनी आणि समीरनी किती कॅपिटल आणावं. राजूचं तर माहितीच आहे आपल्याला, त्यांनी 30,000 आणलेले आहे. आदिल आणि समीरनी किती आणावं हे आपल्याला त्यांना काढून घ्यायचं कॅल्क्युलेट. तर हे ॲडजस्टमेंट आपल्याला करायचं. मी तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवते. ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इज टू बी मेड थ्रू कॅश. आणि समजा जर आदिल आणि समीरनी
कमी कॅपिटल आणलं असेल तर त्यांना ती कॅश टाकावी लागेल, किंवा जर टाकलेली असेल तर ती त्यांना व्यवसायातून जास्तीची जी कॅश आहे ती काढावी लागेल. तर अशा पद्धतीने हे गणित थोडंसं जरा वेगळं आहे, तर ते आपण बघूया. काढायचं काय आहे आपल्याला, बनवायचं काय आहे, प्रिपेअर रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म ॲज ऑन 1 एप्रिल 2018. तर आता सगळ्यात पहिले आपण वर्किंग नोट करून घेऊया. सगळ्यात पहिले वर्किंग नोट बघा. पहिली वर्किंग नोट आहे की आपल्याला न्यू रेशो काढायचा आहे, कारण की आपल्याला तिघांचं कॅपिटल आपल्याला मॅनेज करून द्यायचं आहे, त्यांना काढून द्यायचं आहे की तिघांनी किती किती कॅपिटल आणलं पाहिजे. तर राजूचं माहिती आहे आपल्याला 30,000 आहे, पण आदिल आणि समीरचं नाही माहिती. पण ते आणण्यासाठी तिघांचं मिळून न्यू रेशो काय होतो हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिले बघा कॅल्क्युलेशन ऑफ न्यू रेशो. सगळ्यात पहिले रिमेनिंग शेअर काढावा लागतो. रिमेनिंग शेअर म्हणजे 1 रुपीजमधून या राजूचा जो शेअर आहे तो मायनस करायचा. तर 1मधून त्याचं शेअर दिलेलं आहे बघा 1/4. आपण मग अशी गणित वाचताना बघितलं 1/4. म्हणून 1 - 1/4 ह्याचं कॅल्क्युलेशन येतं 3/4. तर आपल्याला रिमेनिंग शेअर किती झाला आपला 3/4 झाला. त्याच्यानंतर सेकंड आहे आदिलचा शेअर. आता आदिलचा शेअर काय होईल आहे, तर त्याचा जो जुना रेशो आहे 2:1, 2:1, तर याच्यातला त्याचा शेअर घ्यायचा. तर 2:1चं त्याचं शेअर काय झाला 2 आणि डिवायडेड बाय 3 म्हणजे भागिले 3. भागिले 3 कुठून आणलं, जे 2:1 आहे त्या दोघांचं ॲडिशन केलं 2 + 1 3. तो त्याचा डिनॉमिनेटर झाला. डिनॉमिनेटर म्हणजे छेद. तर 2/3 हा आदिलचा शेअर झाला. त्याला या वरच्या रिमेनिंग शेअर म्हणजे 3/4नी मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 2/3 गुणिले 3/4 इज इक्वल टू काय होतं 3 दुने 6 आणि 4 त्रिक 12 म्हणजे 6/12. आणि आपल्याला खाली 4 हे डिनॉमिनेटर पाहिजे, म्हणून आपण याला 3नी खालीवर डिवाईड करू. 3 दुने 6 आणि 3 चौक 12 म्हणजे आदिलचा शेअर झाला 2/4. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा, तुमच्या लक्षात येईल. तसंच समीरचा शेअर कसा घ्यायचा की जुना रेशो घ्यायचा 2:1. त्याच्यातला समीरचा शेअर काय आहे 1 आणि डिवायडेड बाय काय त्याचं जे छेद येतील काय 3च येईल, कारण 2 आणि 1 3 होतात. म्हणजे जसं 2/3 आदिलचा होता तसं 1/3 समीरचा झाला. मग 1/3ला गुणिले परत तेच रिमेनिंग शेअर जे पॉईंट नंबर 1मध्ये दिलेलं आहे 3/4 यांनी मल्टिप्लाय करायचं. तर 3 × 3 आणि 4 त्रिक 12 म्हणजे ते होईल 1/4. त्याच्यातही 3चा भाग जायचा 3 × 3 आणि 3 चौक 12 1/4 म्हणजे समीरचा नवीन शेअर आला 1/4. राजूचा जो शेअर आहे तो आपल्याला पहिलेच माहिती आहे, न्यू पार्टनर असल्यामुळे तो आहे 1/4. म्हणजे आदिलचा शेअर झाला 2/4, समीरचा शेअर झाला 1/4, राजूचा शेअर झाला 1/4. म्हणजे न्यू रेशो काय बनला 2/4 = 1/4 = 1/4. 4 4 4 कटले म्हणजे काय राहिले 2:1:1. म्हणजे आपण हे काय काढलेलं आहे न्यू रेशो काढलेला आहे. जो मागच्या वर्षी 2:1 होता तो यावर्षी 2:1:1 हा झालेला आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचं या तिघांचं जर कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे, प्रॉफिट लॉस काही पण या तिघांमध्ये वाटून द्यायचं आहे, तर आपल्याला हा रेशो घ्यायचा आहे 2:1:1. तर हे कॅल्क्युलेशन तुम्ही करून बघा. आता हे कशाला काढलं आपण की आपल्याला कॅपिटलचं ॲडजस्टमेंट करायचं आहे असं त्यांनी पॉईंट नंबर 7मध्ये सांगितलं होतं. सो वेन ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल इज टू बी मेड थ्रू कॅश, हे कुठे सांगितलेलं आपल्याला ॲडजस्टमेंट नंबर 7मध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मी तिथे एक रेफरन्स म्हणून तुम्हाला दिलेला आहे, पाहिजे तर तुम्ही ते वाचू शकता. ॲडजस्टमेंट नंबर 7मध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कॅपिटल राजूचं जे कॅपिटल आहे त्याच्या हिशोबाने आदिल आणि समीरनी सुद्धा किती कॅपिटल आणलं पाहिजे नवीन आता हे जे आपलं जे पार्टनरशिप सुरू होत आहे याच्यासाठी आपण हा न्यू रेशो काढलेला आहे 2:1:1. मग आता राजू पे किती करतो आहे 30,000. किती शेअर पाहिजे त्याला प्रॉफिटमध्ये 1/4. म्हणजे 1/4 एवढा शेअर मिळवण्यासाठी त्यांनी 30,000 एवढं कॅपिटल आणलं. तर या दोघांचा मिळून रिमेनिंग शेअर किती होता तो होता 3/4. आपण नाही का 1मधून 1/4 मायनस केला होता, या दोघांचा मिळून होता 3/4. तर म्हणून आपण टोटल जे आपलं कॅपिटल नीडेड आहे त्या दोघांचं मिळून ते काय होईल आहे, हे जे राजूनी मिळालेले 30,000 आहे त्या 30,000ला या रिमेनिंग शेअरनी मल्टिप्लाय करायचं आणि त्याचा जो शेअर आहे राजूचा
त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा. रेसिप्रोकल म्हणजे 1/4चा 4/1. जे छेद आहे ते अंशामध्ये टाकायचं, अंश जे आहे ते छेदामध्ये टाकायचं. तर त्याचं कॅल्क्युलेशन काय होईल बघा. चौथ्या नंबरचा पॉईंट बघा. कॅपिटल निडेड इज इक्वल टू 30,000 गुणिले 3/4 गुणिले 4/1 इज इक्वल टू 4 कटले आणि ते होईल 3 त्रिक 9 म्हणजे 90,000. म्हणजे त्या दोघांना मिळून किती आणायचं आहे, 90,000 आणायचं आहे असा आपण हिशोब काढला. मग आता टोटल कॅपिटल किती झालं तिघांचं मिळून, तर त्या दोघांना मिळून आणायचं आहे 90,000 आणि राजूनी आणलेलं आहे 30,000. म्हणजे सो टोटल कॅपिटल इज इक्वल टू 90,000 प्लस 30,000 इज इक्वल टू 1,20,000. तर अशा हिशोबाने आपल्याला टोटल कॅपिटल तिघांनी मिळून किती आणायचं आहे ते आपण काढलेलं आहे. आता आपल्याला एकेकाने किती आणायचं ते काढायचं. तर सगळ्यात पहिलं आदिलचं शेअर काढू आपण. आता आदिल शेअर इन कॅपिटल, आदिलने किती आणलं पाहिजे कॅपिटल, तर त्याचा जो आपण न्यू रेशो काढला होता तो काय होता, 2:1:1 आहे ना. तर 2/4 होता तो. तर 2 मल्टिप्लाइड बाय 1,20,000 म्हणजे आता 2 गुणिले आत्ता जे काढलं आपण टोटल कॅपिटल 1,20,000 भागिले 4, बेक बे बेदुने 4 आणि 2नी त्या 1,20,000ला भागितलं तर ते येतं 60,000. म्हणजे आदिलनी किती कॅपिटल आणलं पाहिजे, 60,000 आणलं पाहिजे. तसंच समीरचं काढू. समीर शेअर इन कॅपिटल, समीरचा काय हिस्सा होता, 2:1:1 होता म्हणजे 1 होता. तर 1 मल्टिप्लाइड बाय 1,20,000 अपॉन 4, 4 कॉमन राहील कारण की 2:1:1 या तिघांची टोटल किती येते, 4 येते. म्हणून 1 गुणिले 1,20,000 भागिले 4, 4नी त्याला आपण जर भागितलं 4 त्रिक 12 होता तर ते होतील 30,000. आणि राजूचा जो शेअर आहे कॅपिटलचा तो तर आपल्याला पहिलेच माहिती आहे की त्याने किती आणलेले आहे, 30,000. म्हणजे आता आपण बघा त्यांना आपण सांगतो आहे की आदिलनी किती कॅपिटल आणलं पाहिजे, 60,000. या नवीन पार्टनरशिपमध्ये आधीचं जुनं कॅपिटल आहेच त्यांचं, पण आता नवीन पार्टनरशिपमध्ये त्यांनी किती कॅपिटल आणलं पाहिजे हे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये दाखवायचं आहे. म्हणून आपण हे काढलेलं आहे. तर आदिलचा शेअर आहे 60,000, समीरचा शेअर आहे 30,000 आणि राजूचा शेअर 30,000 होताच पहिलेपासून. ठीक आहे. तर आता हे अशा पद्धतीने आपण वर्किंग नोट केलेले आहे. सगळ्यात पहिले आपण न्यू रेशो काढला, त्यानंतर आपण त्या रेशोच्या हिशोबाने त्यांचं कॅपिटल ॲडजस्टमेंट करून दिली. आता त्याला कसं दाखवायचं ते कॅपिटल अकाउंट जेव्हा बनवू तेव्हा मी दाखवेन. सगळ्यात पहिले आता सुरुवात आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटला करू. आता रिव्हॅल्युएशन अकाउंट सगळ्यात पहिले बघा, पहिला जो तुमचा म्हणजे जे कॅपिटल आणि गुडविलच्या नंतरचं 3ऱ्या नंबरचं ॲडजस्टमेंट बघा की RDD इज क्रिएटेड ॲट 10%. आता RDD म्हणजे आपण RDD म्हणजे आपली लायबिलिटी असते. लायबिलिटीवरती तुम्हाला दिलेली आहे का बॅलन्स शीटमध्ये बघा, डेटर्सवर काही दिलेलं आहे का कॅल्क्युलेशन, RDD मायनस केलेली दिसते का कुठेच नाही दिसत आहे. म्हणजे RDD किती आहे, 0 आहे. आणि आता RDD ते म्हणतात 10% काढा. मग आता डेटर्सवर 10% काढायची म्हणजे बघा तुम्हाला ब्रॅकेटमध्ये सगळ्यात पहिले हे ठरवा की मागच्या वर्षी 0 होती RDD, यावर्षी RDD 10% आहे. म्हणजे RDD वाढलेली आहे. RDD आपली लायबिलिटी असते आणि जर लायबिलिटी वाढत असेल तर ती आपण डेबिट साईडला दाखवतो रिव्हॅल्युएशनच्या. तर सगळ्यात पहिलं बघा टू RDD अकाउंट कॅल्क्युलेशन कसं करायचं की त्या जे डेटर्स आहे त्याच्या 10% काढायचं. म्हणजे 10% ऑफ 39,000 इज 3,900 आणि मागच्या वर्षीचं किती आहे बघायचं, ते 0 आहे. त्या दोघांचं मग डिफरन्स किती झाला, 3,900. म्हणजे RDD अकाउंटला आपण किती टाकू, 3,900. दुसरं ॲडजस्टमेंट बघा म्हणजे चौथ्या नंबरचं, द व्हॅल्यू ऑफ लँड अँड बिल्डिंग इज ॲप्रिशिएटेड बाय 30,000. आता आपण डेप्रिशिएटेड हाही शब्द ऐकलेला. डेप्रिशिएट करणे म्हणजे व्हॅल्यू कमी करणे, ॲप्रिशिएट करणे म्हणजे व्हॅल्यू वाढवणे. मग त्यांनी म्हटलं आहे लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू इज ॲप्रिशिएटेड बाय 30,000. 30,000नी ती व्हॅल्यू वाढवा. आत्ता लँड अँड बिल्डिंग 75,000 आहे, तर आता ती 30,000 आहे असा त्याचा अर्थ नाही होत. त्यांनी म्हटलं आहे 75,000च्या वर 30,000 अजून ती व्हॅल्यू ॲप्रिशिएट करा, वाढवा. म्हणजे डिफरन्स किती झाला त्याचा, 30,000 झाला. आता लँड अँड बिल्डिंग आपली ॲसेट्स आहे आणि ॲसेट्सची व्हॅल्यू जर वाढते आहे तर ती आपण क्रेडिट साईडला लिहित असतो. तर बघा तुम्हाला दिसतं आहे बाय लँड अँड बिल्डिंग अकाउंट 30,000. त्यानंतर पाचवा आहे इन्व्हेस्टमेंट वेअर रिड्यूस्ड बाय 22,500. इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट कमी करायचं आहे. आता जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू कमी करतो म्हणजेच ती इन्व्हेस्टमेंट आपण कुठे टाकतो, या रिझर्वमध्ये टाकतो. मग अशी मी बोलल्याप्रमाणे तुमच्या बॅलन्स शीटमध्ये इन्व्हेस्टमेंट फ्लक्च्युएशन रिझर्व दिलेला आहे बघा.
ते फ्लक्च्युएशन रिझर्व त्याच्याचसाठी आहे की इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू जर आपल्याला कमी करायची असेल म्हणजेच आपण इन्व्हेस्टमेंटवर काय करतो आहे, डेप्रिसिएशन लावतो आहे, आणि ते आहे आता 22,500. ते मागच्या वर्षी किती होतं, 15,000 होतं बघा, तुम्हाला लायबिलिटी साईडला दिसत असेल. मग इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू काय झाली, मागच्या वर्षी 15,000 होती, यावर्षी 22,500 आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट रिझर्व जे आहे ते काय झालं आहे, वाढलं आहे. आणि रिझर्व काय असतं, आपली लायबिलिटी असते. लायबिलिटी वाढली आहे म्हणजे आपण ती RDDच्या खाली बघा, टू इन्व्हेस्टमेंट रिझर्व 22,500 मायनस 15,000 डिफरन्स घ्यायचा मी सांगितलं होतं. यावर्षी 22,500 आहे, मागच्या वर्षी 15,000 होतं, त्याचा डिफरन्स घेतला आपण, 7,500 आला, तो आपण घेऊन घेतला. ठीक आहे. पुढचं बघू, 6वं, सन्ड्री क्रेडिटर्स आर टू बी व्हॅल्यूड ॲट 62,250. सन्ड्री क्रेडिटर्स मागच्या वर्षी बघा किती आहे, 63,000 आहे, आत्ता 62,250 झाला आहे. म्हणजे काय झालं, क्रेडिटरची व्हॅल्यू कमी झालेली आहे. क्रेडिटर्स आपलं काय असतं बघा, तुम्हाला कुठे दिसतं आहे क्रेडिटर्स, लायबिलिटी साईडला दिसतं आहे. म्हणजे लायबिलिटी कमी झाली, लायबिलिटी कमी झाली तर आपण इकडे क्रेडिट साईडला लिहितो बाय क्रेडिटर अकाउंट, आणि त्या दोघांचा डिफरन्स घेतो. मागच्या वर्षी 63,000 होतं, यावर्षी 62,250 आहे. ते मायनस केलं बघा, मी इथे दाखवलं आहे किती डिफरन्स आला, 750, तो आपण 750 लिहून घेतला. तर अशा पद्धतीने रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण कंप्लीट केलेलं आहे. टोटल करूया, 30,000 आणि 750, खाली तुम्हाला 30,750 दिसतं आहे. त्याची तेच इकडे ट्रान्सफर केलं, वरतून सगळ्या व्हॅल्यूज त्याच्या मायनस केल्या, म्हणजे कोणत्या, 3,900 आणि 7,500. तर तुम्हाला तिथे दिसतं आहे प्रॉफिट मिळालेला आहे आपल्याला 19,350. आता या 19,350 हा जो प्रॉफिट आहे हा कोणाचा आहे, मागच्या वर्षीच्या प्रॉफिट आपल्या ॲसेट्स आणि लायबिलिटीजमध्ये जे चेंजेस झाले आहे त्याच्यावरून हा प्रॉफिट आपल्याला मिळालेला आहे. हा प्रॉफिटवर जुन्या जे पार्टनर्स आहे म्हणजे ओल्ड पार्टनर्स आहे त्यांचा अधिकार असतो, म्हणून आपण आदिल आणि समीरला तो प्रॉफिट वाटून देऊ त्यांच्या जुन्या रेशोमध्ये. मग जुना रेशो कोणता आहे त्यांचा, 2:1. तर आपण काय करू, 19,350 गुणिले 2/3, याचं कॅल्क्युलेशन येतं 12,900. म्हणजे आदिलचा जो शेअर आहे तो 12,900 झाला, आणि समीरचा शेअर जो आहे तो तुम्ही मायनस केला तरी चालतो. 19,350 मायनस 12,900 म्हणजे तो येईल 6,450. तर तो बघा तुम्हाला आदिल आणि समीरची शेअर दिसतात आहे. ठीक आहे. तर हा झाला रिव्हॅल्युएशन अकाउंट. आता आपण बघू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये तुम्हाला दिसतं आहे की जे बॅलन्सेस आहेत सगळ्यात पहिले आपण काय लिहित असतो, आखलेलं तुम्हाला माहिती आहे काय आखलेलं आहे, पर्टिक्युलर्स आणि तिन्ही जे पार्टनर्स आहेत त्यांची नावं दोन्ही साईडला आपण लिहिलेली आहेत, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. तर सगळ्यात पहिली आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट कुठून सुरुवात करतो, क्रेडिट साईडपासून सुरू करतो. सगळ्यात पहिले आपण बघा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आदिलचा जुना कॅपिटल लिहायचं आहे आपल्याला. आदिलचा जुना कॅपिटल बघा काय दिसतं आहे, 90,000. समीरचं काय दिसतं आहे, 48,600. इथे 48,000 चुकून प्रिंट झालेला आहे, 48,600. त्यानंतर त्याच्या खाली आपण पार्टनर्सला मिळणारे पैसे आपल्याला तिथे लिहायचे. काय काय मिळालेलं आहे त्यांना. तर सगळ्यात पहिले काय करत असतो की मागच्या वर्षीचा जो जनरल रिझर्व आहे 12,000 तुम्हाला दिसत असेल, बॅलन्स शीट समोर ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आहे. जनरल रिझर्व जो 12,000 आहे तो या दोघांना वाटून देतो त्यांच्या जुन्या प्रमाणात. मग आपण जनरल रिझर्व लिहून घेऊ आणि 12,000ला 2:1 या प्रमाणात वाटून दिलं म्हणजे गुणिले 2/3 गुणिले 1/3. तर आदिलचा शेअर आला 8,000 आणि समीरचा शेअर आला 4,000. म्हणून आपण लिहिलं बाय जनरल रिझर्व अकाउंट 8,000 आणि 4,000. त्यानंतर आपण लिहित असतो जी कॅश राजूने आणलेली आहे ती ॲज अ कॅपिटल, म्हणून बाय कॅश अकाउंट लिहिलं बघा, आणि डायरेक्ट राजूच्या कॉलममध्ये आपण ते 30,000 लिहून घेतले. त्यानंतर बाय गुडविल अकाउंट 10,000 आणि 5,000. हे गुडविल कोणी आणलेलं आहे, राजूने आणलेलं गुडविल आहे, ते आपण त्यांना दोघांना वाटून दिलेलं आहे बाय गुडविल अकाउंट 10,000 आणि 5,000. आणि त्याच्या खाली आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट लिहिलेला आहे 12,900 आणि 6,450.